ओम शांती. आज 25/5/2026 चे शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी सपूत मुलांच्या 2 निशाणी सांगितल्या. त्याचबरोबर खरे सेवाधारी कोणाला म्हणायचं याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी केलं. त्याचबरोबर बाबांनी आज सांगितलं की भक्तांचा रक्षक भगवान आहे, पण भगवानाला न जाणल्यामुळे अनेक ठिकाणी मनुष्य कशा पद्धतीने भटकतो आणि ईश्वराच्या भेटीचा सर्वात चांगला वेळ कोणता, याबद्दल बाबांनी महावाक्यांमध्ये विशेष उल्लेख केलेला आहे. चला तर आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, रावणाने तुम्हाला खूप दुःखी केले आहे. आता तुम्हा भक्तांचा भगवान रक्षक आले आहेत तुमची पीडा दूर करण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी. प्रश्न आहे, सपूत मुलांची मुख्य 2 निशाणी काय आहे? उत्तर, सपूत योग्य मुले नेहमी मातपित्याचे अनुकरण करून सिंहासनावर बसण्याच्या योग्य बनतील आणि खूप पुरुषार्थ करतील. दुसरा पॉइंट, दुसरी निशाणी आहे, त्यांची बाबासोबत सत्यतेचे व्यवहार असतील, सत्यता असेल, शुद्ध अंतःकरण असेल आणि नेहमी श्रीमतावरती चालतील. जर मनात सत्यता नसेल तर आठवणीत राहू शकणार नाही. गीत आहे, भोलेनाथासारखा वेगळा कुणीही नाही, माझी बिगडी बनवणारा सुद्धा दुसरा कोणीच नाही. ओम शांती. भक्त गीताचा अर्थ जाणतच नाहीत. भक्त गातात की भोळा आहे तो, त्यांच्यासारखा वेगळा कुणीच नाही, परंतु परमात्म्याला जाणतच नाही. भगवान भक्तांचा रक्षक आहे, दुःख दूर करण्यासाठी आलेले आहेत, परंतु भक्त ईश्वराला, भगवानाला शोधतच आहेत, भगवानापासून आणखीनही दूरच आहेत. म्हणून बाबा सांगतात, भक्तांना माहीतच नाही की रक्षक कोण आहे, भटकत आहेत आणि शोधत आहेत. म्हणून बाबा म्हटले, बाबांनी जवळपास अर्ध पेज याचं विस्तृत विश्लेषण केलं आणि बाबांनी मग सांगितलं की ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बोर्डवर लिहा आणि त्याचा अर्थही लिहा की ब्रह्माकुमारी विद्यालय अर्थात ही शाळा आहे, ईश्वराची शाळा, आणि ईश्वर स्वतः ब्रह्मातनामध्ये येऊन ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मणांना उत्पन्न करतात आणि मग या सृष्टीचं परिवर्तन करतात. तर बाबा म्हटलंय की तुम्ही हा विद्यालय कशा पद्धतीने ईश्वरीय आहे, ईश्वर ब्रह्मातनाद्वारे परिवर्तनाचं कार्य कसं करत आहे हे समजावून सांगा. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या त्रिदेवांचा रचयिताही शिव आहे, ही गोष्ट पण भक्तांना समजावून सांगा. आज बाबांनी नवीन शब्द वापरला, मगध देशात मी येतो म्हणे. मगध देशात बाबा येतात आणि खास येऊन काय करतात, या सृष्टीला बदलतात. मगध देश अर्थात नर्क शब्द वापरलेला आहे बाबांनी आज, कारण इथे प्रत्येक तमोप्रधानतेची अति झालेली आहे. बाबा म्हणतात की भक्तीमध्ये हा संभ्रम आणखीनही निघालेला नाही. ते आजही म्हणतात की कलियुग छोटा मुलगा आहे आणि कलियुग आणखीन खूप वर्ष बाकी आहे. ते काळोख्या अंधारात आहे. बाबा म्हणतात त्यांना ज्ञानाचा प्रकाश द्या. जसं मी तुम्हाला प्रकाशात आणलं तसं अनेकांना बाबा म्हणतात भक्तीचा फळ, ज्ञान, मार्ग दाखवा. अंधारातून, अंधाऱ्या रात्रीतून, काळोख्या रात्रीतून प्रकाशात त्यांना आणा. पुढे बाबांनी सांगितलं की शूद्रवंशी ब्राह्मण वंशी बनतात आणि आताच आपण ईश्वरीय कुळामध्ये आहोत, हे लक्षात ठेवा. ईश्वरीय कुळ अर्थात ईश्वरीय कुळ अर्थात निराकार परमात्म्याच्या अडॉप्टेड, गोद मध्ये घेतलेली मुलं. तर ब्राह्मण वंशी आपण आहोत.
सर्व शालिग्रामांचा बाप एक आहे, शिव. हे बुद्धीत आपल्या टपकत राहिलं पाहिजे, सतत चिंतनात राहिलं पाहिजे की शिवासोबत शालिग्रामांची पूजा होते, तर हे शालिग्राम कोण? जे ईश्वरीय कार्यामध्ये मदतगार सहयोगी आहेत, त्यांचंच गायन शालिग्रामाच्या रूपात केलं जातं. सतयुगामध्ये अकाली मृत्यू कधीच होत नाही. तिथे काळ अचानक येऊ शकत नाही. म्हणून सतयुगामध्ये मृत्यू शब्द नाही आणि सतयुगामध्ये रडणे हा प्रकार नाही. कुणी दुःख करत नाही, कुणी रडत नाही. बाबांनी आज वेगवेगळे भक्तीमधले उदाहरण सांगितले. पहिलं उदाहरण सांगितलं भ्रमरी भुंगा, दुसरं सांगितलं कासव, तिसरं सांगितलं साप आणि चौथं बाबांनी सांगितलं सोबतच की श्रीराम श्रीकृष्ण या सर्वांना सुद्धा सर्वव्यापी म्हणतात, ही सुद्धा भक्तीमध्ये केलेली सूक्ष्म चूक. तर बाबा म्हणले दृष्टांत तर देतात पण अर्थ जाणत नाही. भ्रमरी म्हणजे भुंगा जसं भू करून किड्याला पंख आणतो, तसंच भ्रमरी आणि ब्राह्मणी बाबा म्हटले रास जुळते. ब्राह्मणी पण रोज विभिन्न पद्धतीने ज्ञान सांगून, कार्यक्रमाला बोलवून किंवा विविध पद्धतीने सेवा करून त्यांना हळू पंख आणते, अर्थात मनुष्यापासून देवता बनवण्याच्या रस्त्यावर घेऊन येते. सापाचाही दृष्टांत दिला, शास्त्रामध्ये आहे. जसं साप कात सोडतो आणि नवीन त्याला जीवन प्रदान होतं, आयुष्य वाढतं, तसं मनुष्यालाही मनुष्य आत्मे सुद्धा आत्मा शरीर सोडते, पुन्हा दुसरं शरीर धारण करते आणि क्रिया चालू ठेवते. आणि सतयुगामध्ये अकाली मृत्यू नसल्यामुळे तिथे सहज शरीर सोडलं जातं, त्याचं गायन दृष्टांत रूपामध्ये दिलं जातं. कासव ही प्रतीक आहे पवित्रतेचं, आणि जेव्हा जेव्हा विघ्नांचा अवगुणांचा वार होईल, ईश्वराच्या छत्रछायेमध्ये जर राहू तर सुरक्षित राहू, त्याची निशाणी आहे कासव, जे मंदिरामध्ये पूजेसाठी ठेवलं जातं. तर एकेका शास्त्रांच्या दृष्टांतामधून सुद्धा खूप अर्थ आहेत, परंतु मनुष्य न जाणता फक्त पूजा करतात. हाच आहे भक्तीचा अंधकार. म्हणून बाबांनी सांगितलं पुजारीचे अभिपूज्य, पुजारी पासून पूज्य आपल्याला बनायचं आहे. ज्यांची आपण पूजा करतोय त्यांच्या सारखं आपल्याला बनायचं आहे. भक्तीमध्ये श्रीकृष्णालाही सर्वव्यापी म्हणलं, श्रीरामालाही सर्वव्यापी म्हटलं, बाबा म्हणतात ईश्वरालाही सर्वव्यापी म्हटलं, तर ही चूक त्यांना लक्षात आणून द्या. ब्रह्माबाबांनी उदाहरण सांगितलं स्वतःच. बाबा म्हणतात मला जेव्हा ज्ञान नव्हतं तेव्हा मी विष्णूचा पुजारी होतो, आणि जेव्हा ज्ञान स्पष्ट झालं तेव्हा कळालं की मलाच विष्णू बनायचं आहे. ज्यांची मी पूजा करत आहे असं पूज्य मला बनायचं आहे. आणि मग पुरुषार्थाला सुरुवात झाली. बाबा म्हणतात तुम्हीही असंच करा. भक्तीमध्ये रावणाला जाळतात. जेव्हा रावण दहन केलं जातं, सीमा उल्लंघन करून सोनं लुटलं जातं आणि प्रत्येकाला घरी जाऊन वाटलं जातं. पाहुण्यांमध्येही जाऊन पाया पडून ते सोनं लुटतात. तर बाबा म्हणले हे फक्त परंपरा म्हणून करतात, पण अर्थ कुणीच जाणत नाही. काहीच अर्थ माहित नाही. रावण केव्हा होता, रावणाची आणि आपली काय शत्रुता आहे, कोणालाच माहिती नाही. जर विचारलं तर म्हणतात रावणाने सीता पळवली होती म्हणून आम्ही रावणाला जाळतोय. बाबा म्हणतात की सर्वच आत्मे रावणाच्या जेलमध्ये आहेत. ज्ञान नाहीये म्हणून फक्त गोष्टी ऐकतात, असं कधीतरी होतं असं समजून परंपराने त्याला विधिवत करत राहतात, पण अर्थ जाणत नाही.
आपण बाबांचे बच्चे, बाबा सांगतात त्या पद्धतीने या रावणाच्या जेलमधून सुटतो. परमात्मा राम आत्मरूपी सीतेला वापस घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत, सोडवण्यासाठी आलेले आहेत. म्हणून बाबांनी पुढे महावाक्यांमध्ये सांगितलं, दूर देशावरून आलेले शिवबाबा पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय. या दुःखातून, अशांतीच्या दुनियेतून घेऊन जाण्यासाठी आलोय. शांतीच्या दुनियेत, सुखाच्या दुनियेत जायचंय. सदैव या स्मृतीमध्ये आपल्याला राहायचं आहे. पुढे बाबा सांगतात, श्याम सुंदर असं गायन केलं जातं, पण श्याम कधी बनतो आणि सुंदर कधी आहे हे मात्र माहिती नाही, फक्त गायन आहे. सापाने चावले म्हणून तो काळा झाला, श्रीकृष्ण काळे झाले असं म्हटलं जातं, परंतु बाबा म्हटले अंतिम जन्म आहे, अंतिम जन्मात आत्मा तमोप्रधान आहे. आता पुन्हा शुद्ध पवित्र बनणार योग बलाच्या द्वारे, तेव्हा सुंदर होईल. जर श्रीकृष्णाची आत्मा पतनाकडे येते आणि उत्थानाकडे जाते, तर त्यामागे येणारे 33 करोड यांचंही असंच परिवर्तन होतं. तर हे बाबांनी खूप स्पष्टरित्या आज सांगितलं. बाबा म्हणतात, सपूत मुले, खरे प्रेमाची मुलं, आज्ञाधारक मुलं तीच जे मात पिताला अनुकरण करतात. माता आणि पिता, शिवबाबा आणि ब्रह्माबाबा जे सांगतात त्याचं ऍक्युरेट पालन, अनुकरण करणारी मुलं म्हणजे सपूत मुलं. बाबाला सत्यता प्रिय आहे, बाबा सत्य आहेत. तर बाबा म्हणले की कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवू नका, शुद्ध अंतःकरणाने सत्यतेने श्रीमतावर चाला. पुढे बाबांनी सांगितलं, आजोबाच्या संपत्तीवर नातवाचा हक्क असतो आणि बापांच्या कमाईत मुले जर भागीदार असतील कमाई करताना, तर मुलेही अधिकारी असतात. इथे सुद्धा शिवबाबांच्या प्रॉपर्टीवर, शिवबाबांच्या खजान्यावर आत्म्यांचा पूर्ण अधिकार आहे. हे ज्ञानरत्न बाबा आपल्याला देण्यासाठीच आले आहेत, परंतु आपल्याला तसा पुरुषार्थ करावा लागेल. बाबा म्हणले, तुम्ही ब्राह्मणच असे आहात जे देवता बनणार आहात, अन्य कुणीही नाही. जगदंबाचं गायन केलं जातं, पण जगदंबा ज्ञान ज्ञानेश्वरीच भविष्यात राजराजेश्वरी बनते हे रहस्य कुणालाही माहिती नाही. ते आपल्याला बाबांनी सांगितलं, आपल्याला दुसऱ्यांना सांगायचं आहे. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या अशा मात पिता बापदादांचे अशा मुलांना खूप खूप नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, आत्मा तमोप्रधान तर झालेली आहे. आत्म्यात जे तमोप्रधानतेचे संस्कार आहेत त्याला आठवणीच्या बळाने परिवर्तन करून सतोप्रधान बनायचे आहे. बाबाकडून राज्याधिकार घेण्यासाठी नेहमी सपूत मुलगा बनून श्रीमतावर चालायचे आहे. सत्यपिताशी नेहमी सत्य वागायचे आहे, सत्य राहायचे आहे. मातपित्यास पूर्ण अनुकरण करायचे आहे, ज्ञानरत्नाचे दान करायचे आहे. आजचं वरदान, आपल्या परिवर्तनाद्वारे निरंतर विजयाची अनुभूती करणारे खरे सेवाधारी भव. जसे निरंतर योगी बनले तसेच निरंतर विजयी बना, तर खरे सेवाधारी बनाल. कारण विजयी आत्म्याचे परिवर्तन पाहून अनेकांची सेवा आपोआपच घडते. डोळ्यांमध्ये, नयनांमध्ये आत्मीयता असावी, रुहानियत. व्यवहार बापदादांच्या चरित्राचे दर्शन करणारे असावे. मस्तकावरून मस्तक मणीचा साक्षात्कार व्हावा. बाबांचे चरित्र दिसले पाहिजे आपल्या कर्तव्यातून. अव्यक्त चेहऱ्याने सेवा करणारे विशेष आत्म्यासच खरा सेवाधारी म्हणता येईल. सुविचार, विशेषता अथवा गुण दात्याची देण आहे, परमात्म्याची देण आहे. दात्यास
पाहायचं आहे, व्यक्तीस नाही. आजचा व्यक्ती इशारा आहे. सदा अचल अडोल एकरस स्थिती बनवण्यासाठी आत्मिक स्थितीने वायुमंडल बनवा, तर बाकी सर्व गोष्टी आपोआपच घडतील, ठीक होतील. एक मत, एक रस बनले तर माया नाही येणार. कारण वायुमंडल शक्तिशाली होईल. वायुमंडल शक्तिशाली बनवण्यासाठी आठवणीचे विविध कार्यक्रम बनवा. वायुमंडल शक्तिशाली बनले तर माया मध्ये येऊ नाही शकणार. म्हणून आत्मिक चर्चेचे क्लास ठरवा, स्नेहमिलनचे कार्यक्रम, धारणेचे क्लास ठेवा, तर सफलता नक्कीच मिळेल. याचं विस्तृत विश्लेषण आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे, ज्याचं अनुकरण आज दिवसभर आपण करणार आहोत. ओम शांती.